नमस्कार, मी मंगेश सावंत कोकणचो मॅगी चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आमचा दौरा आहे कुणकेश्वर आणि गडितामण्यामध्ये राटेश्वराच्या मंदिराच्या इथे। तर आज आम्ही आता सकाळी 9 वाजता निघणार आहे। आता बघू पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवीनच। सर्वप्रथम आपण दर्शन करू तुळशी मातेचं आणि नंतर पुढच्या ब्लॉगला सुरुवात करू। आता आम्ही जिथे वस्तीला थांबलो होतो त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो आणि आम्ही जिथे राहिलो होतो ते हे घर। हा असा तो आजूबाजूचा परिसर आहे। इथे आम्ही थांबलो होतो। आता जिथे आम्ही थांबलो आहे त्याच्या पाटल्यादार म्हणजे मागच्या साईडचा परिसर। इथे अशी उंच उंच नारळाची झाड आहे। इथून असा स्टेअरकेसने वर जायला रस्ता आहे आणि स्टेअरकेसच्या जागेचा योग्य असा वापर केलेला आहे। इथे 2 कुत्रे डॉगी आहेत, आपले क्यूट आहेत डॉगी। त्यांची राहण्याची सोय आहे, त्यांचा रूम आहे, बघताय नाही उत्तम जागा अशी। बाटली भरून पाणी घेऊन जा। ते विहीर आहे, या विहिरीतून पाणी पिण्याचं सगळी सोय आहे। आमचा आजचा दौरा आहे श्रीदेव कुणकेश्वर आणि श्रीदेव राटेश्वर मंदिर। प्रथम तुळशीचं दर्शन करताना चला, उशीर झालाय, गाडी तिथे आलेली आहे। आमचा प्रवास आता चालू झालेला आहे। आणि तिथे समोर आपली ब्रिजवर गाडी लागलेली आहे, त्या गाडीने आमचा आजचा प्रवास होणार आहे। साकव म्हणतात त्याला। साकव हा लाकडाचा असतो। हा ब्रिज कॉन्क्रीटचा बांधलेला आहे आणि हा आजूबाजूचा परिसर। चला, आपला आजचा प्रवास चालू झालेला आहे। बोला गणपती बाप्पा। आता पहिलं आमचं दर्शन आहे रामेश्वर मंदिर, बेडगाव येथील फेमस आहे, तिथे होईल। विठ्ठलाचं मंदिर ना बनवतात।
मिडबाव मधील असं जागृत देवस्थान श्री रामेश्वर मंदिर, सॉरी हा मंदिर आता त्याचं बांधकामाचं काम चालू आहे. हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. आज मेन एंट्री गेट श्री रामेश्वर देव संकुल. मंदिराच्या आवारात चप्पल घालून मला बेल दिला नाही. प्रथम नंदी महाराजांचं दर्शन. मंदिराचं बांधकामाचं काम चालू आहे. सुंदर अशी नक्षीकाम खांबांवर केलेली आहे. मन असं प्रसन्न होऊन जातं असं ठिकाणी आल्यावर. आता मी तुम्हाला देवी गजांत लक्ष्मी भावई हिचं दर्शन घडवितो. मंदिर असं सुबक आणि विलोभनीय आहे. आणि हा त्याचा आजूबाजूचा परिसर. ज्योतिरावला हिला हिला मिडबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गडीतामाने मधील श्री देव राटेश्वर यांच्या दर्शनासाठी निघणार आहोत. श्री देव राटेश्वराच्या मंदिरातील दर्शन मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या पेजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावा लागेल, कारण त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगची पूर्ण माहिती आणि नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.